नमो नमः. आजचा श्लोक आहे. दुर्वा, तुला एक श्लोक सांगू? हां हो सांगा ना. हां, तर माझा श्लोक आहे बघा आज, की नातलग कुणाला म्हणायचं याविषयीचं. तर उत्सवे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे स्मशाने च यः तिष्ठति स बांधवः. कुणाला म्हणायचं बघ? जो आपल्या उत्सवात म्हणजे आनंदात जो मदत करतो, आपल्यासोबत राहतो, तो खरा नातलग. त्याच्यानंतर दुसरा आहे जो आपल्या व्यसन म्हणजे संकटात जो मदतीला येतो, तोच खरा नातलग होय. आणि दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, जो दुष्काळात आपल्याला जो मदत करतो तोच खरा नातलग होय. त्याच्यानंतर शत्रू संकटे, जेव्हा आपण शत्रूंनी आपल्याला घेरलेलं आहे, म्हणजे आपल्या खूप अडचणी आलेल्या आहेत, अशा वेळेस जो मदत करतो तोच खरा नातलग होय. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे राजदरबारे. राजदरबारात म्हणजे काय? तर राजदरबार म्हणजे न्यायाधीश, न्यायालयामध्ये म्हणजे कोर्ट कचेरी जेव्हा आपल्या मागे लागली चुकून, तर त्या अशा वेळेस जो मदत करतो तोच खरा नातलग होय. त्याच्यानंतर अजून एक आहे, सहावी गोष्ट आहे स्मशानात. आता स्मशानात म्हणजे काय बघ? तर स्मशानाचा अर्थ आहे आपल्या दुःखाच्या वेळी जो मदत करत असतो किंवा आपल्या बाजूने राहतो, उभा राहतो, आपल्या पाठीशी उभा राहतो, तोच खरा नातेवाईक. याविषयीची तुला एक कहाणी सांगू? तर कहाणी आहे का, एका गावामध्ये एक शेतकरी होता आणि त्या गावामध्ये दुष्काळ पडला होता, पाऊस आला नव्हता. मग पाऊस आला नसल्यामुळे दुष्काळ पडला, शेतात काही पिकलं नाही, नद्यांचं पाणी आटून गेलं, विहिरी आटल्या. मग त्याला घरामध्ये लेकरं बाळं होते, मग त्याला खायला काहीच नव्हतं ना. मग तो खायला काहीच नसल्यामुळं तो काय केला की आपल्या श्रीमंत एका नातेवाईकाकडे गेला. मग श्रीमंत नातेवाईकाकडे जाऊन त्याने मदत मागितली, माझे लेकरं उपाशी आहेत, काही मदत मला करतोस का, काही धान्य देतोस का? तर तो काय म्हणाला माहिती आहे? अरे दिला असतो रे, नाही माझ्याकडेच फार थोडं आहे, तुला काय देऊ, असं म्हणून त्याने त्याला नाराज केलं, हाकललं आणि हा गावात आला. मग गावात आल्यानंतर एका माणसाला कळालं की याच्याकडे धान्य नाही आहे, म्हणून त्यानं काय केलं, आपलं धान्य थोडंसं दिलं. आणि तोही गरीब होता बरं. मग गरीब होता तरी आपलं थोडंसं काढून दिलं आणि तो म्हणाला की अरे जसं माझी लेकरं आहेत तसं तुझी पण लेकरं माझीच आहेत असं समजतो, आणि आपण उपाशी बसूत पण लेकरं जगूत असं म्हणून त्याने आपलं अर्ध धान्य त्याला दिलं. पाहिलीस ना? तर असं तर हे कहाणी आहे. तर दुष्काळामध्ये किंवा जेव्हा आपल्याकडं अडचण असते ना, तेव्हा जो मदत करतो तोच खरा नातेवाईक. बरोबर आहे ना? कुणाला नातेवाईक म्हणायचं? जो आपल्या दुष्काळात किंवा अडचणीमध्ये जो मदत करतो तोच खरा नातलग होय. नातेवाईक होय. समजलं? तर तुम्हाला श्लोक जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.